सध्या महाराष्ट्रात मराठी हिंदी भाषावाद पेटलाय। महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलावंच लागेल अशी भूमिका मनसे, ठाकरे गट आणि इतर काही पक्षांनी घेतली। अशातच या वादात मराठी अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली। फक्त उडीच घेतली नाही तर वादग्रस्त विधान सुद्धा केलंय। मराठी बोललो नाही तर भोकं पडणार आहेत का असा सवाल तिने केलाय। यामुळे आता सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। पाहुयात केतकी चितळे नेमकं काय म्हणाली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत केतकी चितळेने मराठी बाबत वादग्रस्त विधानं केली आहेत। तसेच ठाकरे कुटुंबावरही तिने आगपाखड केली आहे। लोक मराठीच्या वादातून आपली असुरक्षितता दर्शवतायत। फक्त मराठीत बोल किंवा तुला मराठी कसं येत नाही असा दबाव टाकला जातोय। समोरची व्यक्ती मराठी बोलेल की नाही याने मराठी भाषेचं काही नुकसान होणार आहे का? मराठी बोललो नाही तर कोणाला भोकं पडणार आहेत का अशा दबावातून तुम्ही फक्त स्वतःची असुरक्षितता दाखवताय। यामुळे कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही असं केतकीने म्हटलंय। पुढे तिने असंही म्हटलंय, अभिजात हा संस्कृत शब्द आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषा ही स्वतंत्र असावी। तुमची भाषा अन्य कोणत्या भाषेवर आधारित असू नये अशी अट होती। मात्र मराठी, बंगाली आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ही अट 2024 मध्ये काढून टाकली गेली। आता अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना द्या असं माझं वैयक्तिक मत आहे। याशिवाय केतकी चितळेने ठाकरे कुटुंबियांवरही टीका केली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नातू स्कॉटिश मिशनरी ख्रिश्चन कॅथलिक स्कूल मध्ये शिकलेले चालतात, पण हेच लोक सगळ्यांपुढे मराठी बोलणं गरजेचं आहे असं ज्ञान पाजळतात आणि दुसरीकडे स्वतःची मुलं मिशनरी शाळेत शिकवतात। मग सामना वृत्तपत्र ही स्वतःचे नाव बदलणार का? राज ठाकरे सामना हे नाव बदलायला लावणार का? कारण सामना हा पारसी शब्द असल्याचे म्हणत केतकी चितळेने ठाकरेंना लक्ष केलंय। केतकी चितळेच्या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।